जिजाबाई लक्ष्मण साबळे यांची जीवनगाथा म्हणजे कष्ट, समर्पण आणि मूल्यांवर आधारित संघर्षाची एक अद्वितीय प्रेरणा आहे. जिजाबाई म्हणजे एक अशी स्त्री जिने निस्वार्थपणे आपले संपूर्ण जीवन आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी अर्पण केले. त्यांचे कर्तृत्व फक्त त्यांची भूमिका आई म्हणून मर्यादित न राहता त्या राष्ट्रसेवा दलाच्या विचारसरणीने झपाटलेल्या एका समर्पित समाजसेविकेच्या रूपातही प्रकट होते. जिजाबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि त्यागाची कहाणी खरोखरच थक्क करणारी आहे. एक आई म्हणून त्यांनी मुलांच्या पालन पोषणात जे संस्कार रोवले त्यातूनच त्यांचं सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व बहरलं, फुललं. त्यांनी संसारात अडचणींचे कधीही भांडवल न करता त्या संघर्षाने, शक्ती आणि सहनशीलतेने प्रत्येक गोष्टीला सामोऱ्या गेल्या. मुलांना शिक्षण आणि संस्काराची शिदोरी दिली. त्यांच्या पतीबरोबर खांद्याला खांदा लावून संसाराच्या गाड्याला हातभार लावत त्या प्रत्येक अडचणीला जिद्दीने मात देत उभ्या राहिल्या. राष्ट्रसेवा दलाच्या विचारधारांनी जिजाबाई इतक्या प्रेरित झाल्या की त्यांनी स्वतःच्या मुलांनाही देशसेवेच्या मार्गावर नेलं. जिजाबाईंच्या संस्कारांनी घडवलेली मुलं आज समाजात योगदान देणारे नागरिक म्हणून ओळखली जातात. ही मातृशक्तीची ओळख आजही तितकीच ठळक आहे, कारण 90 पार केल्यानंतरही जिजाबाई आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी अविचल उभ्या आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा त्या आजही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. जिजाबाई लक्ष्मण साबळे यांचं बालपण म्हणजे कष्ट, संघर्ष आणि असंख्य भावनांनी व्यापलेला एक सोनेरी अध्याय आहे. 1 जानेवारी 1930 रोजी अकोले तालुक्यातील बोरी या छोट्याशा गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात जिजाबाईंचा जन्म झाला. बोरीच्या त्या लाल मातीने त्यांना जणू काही कणखरपणाचं बाळकडूच दिलं होतं. आई बबाबाई, वडील चिमाजी आणि 3 भावंडांच्या सोबतीने जिजाबाईंचं बालपण बोरीच्या मातीतच गेलं. परंतु त्यांच्या जीवनातील पहिला मोठा आघात झाला तो लहान वयातच. आईचे छत्र हरपले. त्या निरागस डोळ्यांनी कधी आईच्या हातांनी घेतलेले प्रेमळ आशीर्वाद अनुभवले, तर कधी आयुष्याच्या कटू वास्तवाचा सामना केला. परंतु याच वेळी त्यांच्या थोरल्या बहीण लीलाबाई यांनी आईची जागा घेतली आणि जिजाबाईंसाठी त्याच मायेचा आधार बनल्या. गावातील त्या लहानच्या घरात जिथे प्रत्येक दिवसाची सुरुवात कष्टांनी होते आणि रात्री थकलेल्या शरीराला मातीतली सुकत आलेली वाळवी भिजवते, तिथे जिजाबाईंचं जीवन आकार घेत होतं. आपल्या बहिणीची मुलं सांभाळणं, घरातील जबाबदाऱ्या उचलणं आणि शेतात पडेल ती कामं करणं हे त्यांच्या रोजच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलं होतं. त्यांची जिद्द आणि कामातली मेहनत ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये ठरली. कधी मामाच्या घरी जाऊन राहावं लागायचं, तर कधी मिळेल ते खावं लागायचं. आयुष्याच्या या खडतर प्रवासात जिजाबाईंच्या मनात कधीच तक्रारींचा सूर उमटला नाही. पण माझं बालपण म्हणजे मामांच्या घरी, बहिणीकडं, माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं. बहिणीचे पोरं सांभाळायचे. नाही तिकडं राहिलं तर मग मामांकडे यायचं. मग आमच्या आजी होती आम्हाला, मग ते आजीने आम्हाला जीव लावलं. जिजाबाई लक्ष्मण साबळे यांचं लग्न लहान वयात झालं, त्यामुळे संसाराच्या जबाबदाऱ्या याच वयात त्यांच्या खांद्यावर आल्या. लग्नानंतर अनेक समस्यांचा सामना त्यांना आणि त्यांचे पती लक्ष्मणरावांना सतत करावा लागला. संसाराची गाडी रुळावर येण्याआधीच आयुष्याने त्यांच्या वाट्याला खडतर वळणे आणली. याच काळात जिजाबाईंच्या वडिलांचे छत्र देखील हरपले, ज्यामुळे त्यांचं मनोबल डळमळीत होण्याची शक्यता होती. परंतु त्या मात्र ठाम राहिल्या. लक्ष्मणरावांना सरकारी नोकरी लागली होती, परंतु पगार मात्र अत्यंत कमी होता.
त्यातही सरकारी नोकरीमुळे सतत होणाऱ्या बदल्या यामुळे दोघांनाही वारंवार नवीन ठिकाणी स्थलांतर करावं लागत होतं. संसाराची सुरुवात श्रीरामपूरच्या खंडाळा बंगल्यातून झाली, जिथे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जिजाबाई आणि लक्ष्मणराव यांनी आपल्या संसाराचा गाडा उभा केला. ती वेळ होती जबाबदाऱ्या पेलण्याची. प्रत्येक दिवस संघर्षाचाच होता. लवकरच लक्ष्मणरावांची बदली मालेगाव दाभाडे या ठिकाणी झाली. इथेच जिजाबाईंच्या पोटी त्यांचा पहिला मुलगा बापूराव जन्माला आला. बापूराव लहानाचा मोठा होत असताना जिजाबाईंनी संसारात हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम केलं. त्या काळात समाजातील महिलांना संधी मर्यादित होत्या, परंतु जिजाबाईंसाठी त्यांच्या घरच्यांची आणि संसाराची गरज सर्वात मोठी होती. पडेल ती कामं करत गरिबी आणि संकटांचा डोंगर स्वतःच्या बळावर पेलत त्यांनी संसाराची जबाबदारी उचलली. परिस्थिती सुधारत नसताना पुन्हा एकदा लक्ष्मणरावांची बदली कोपरगाव येथे झाली. जिजाबाईंनी कधीच तक्रार केली नाही. संसाराचा गाडा पुन्हा एकदा जिजाबाईंनी निर्धाराने ओढला. प्रत्येक बदलीनंतर नव्या ठिकाणी संसार उभा करणं, मुलांना सांभाळणं आणि घरचं आर्थिक गणित जुळवणं या सर्व जबाबदाऱ्या त्या सक्षमपणे पार पाडत राहिल्या. नवऱ्याचा कमी पगार असताना जिजाबाईंच्या मेहनतीमुळेच कुटुंबाचा गाडा हळूहळू पुढे जात राहिला. त्यांचा हा संघर्ष फक्त आर्थिक नाही तर मानसिक आणि सामाजिक अडचणींवर मात करण्याचा होता. जिजाबाईंच्या या कष्टामुळेच त्यांच्या संसाराचा पाया अधिक भक्कम झाला आणि त्या एका धैर्यवान स्त्रीचं उदाहरण बनल्या. आमच्या वडिलांनीच ठरवलं बारीकपणीच लग्न त्या टायमाला होत होते. मग त्यांनी ते ठरवलं लग्न करायचं. मग हे गावातलीच आमचे पोरांचे वडील गावातलीच त्यांनी ठरवलं. मग ते लग्न कुठं करायचं तर ते खंडाळा बंगल्यात करायचं. मग इथून आमचं मेहुणा आणि बहीण मला घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर मग तिथं वडील मुंबईला होते, भाऊ मुंबईला होता. आणि मग तिथून मला गांधीजी वाहारले त्या टायमाला, त्या महिन्यात म्हणा त्या वर्षाला म्हणा माझं लग्न झालं. म्हणजे मला तारीख नाही सांगता यायची. तिथं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर मग माझ्या वडिलांवरून अशी रस्त्याला बसले होते, बैलगाडी गेली पाठीवरून सगळी. मग ते वडील बरेच दिवस आजारी होते. मग आमच्या मालकाने ते त्यांचं सगळं बघितलं. माझे वडील वारल्यानंतर माझे मालक मला मालेगावला घेऊन गेले, तिकडं मालेगाव दाभाडीला. आणि मग तिथून पुढं मग परपंच करायचं म्हणलं. कसा करायचा? मग पगार तर कमी. मग शेताच्या कामाला तिथं जायला लागलो. शेंगा तोडायला, बाजरी येटाळायला, विटा व्हायची, ते राग गाळायचे. तर आम्हाला 3 रुपये, 1000 ईट वाहिली का 3 रुपये भेटायचे. 1 ट्रक राख चालली का 3 रुपये भेटायचे. मग त्याच्यामध्ये आम्ही प्रपंच हा चालवायचो हळूहळू. मग त्याच्यामध्ये आणि काट कसं करून घरामध्ये प्रपंच. बाकी मुलांना माझ्या म्हणजे दुसरं काही नाही. बाजरीची भाकर, एक भाजी, बाकी काही नाही. आणि एक मिरचीला गोळा एवढा वाटून ठेवायचा. जिजाबाई आणि लक्ष्मणरावांच्या संसारात संघर्षाचा प्रवाह कधीच कमी झाला नाही. त्यांना 7 मुलं झाली, 6 मुलं आणि 1 मुलगी. परंतु जीवनाने त्यांच्यापुढे आणलेली आव्हाने सोपी नव्हती. बदली होऊन कोपरगावला आल्यानंतर त्यांनी आणि लक्ष्मणरावांनी गोदावरी नदीच्या काठावरच आपली झोपडी उभारली आणि त्याच ठिकाणी ते राहू लागले. गरिबी, दारिद्र्य आणि जीवनातील असंख्य संकटे यांच्या छायेत त्यांनी आपला संसार उभा केला. या कठीण परिस्थितीत जिजाबाईंनी आपल्या 2 मुलांना लहानपणीच पोलिओच्या आजारामुळे गमावलं. एका आईसाठी ही दुःखाची घटना असह्य होती, परंतु
जिजाबाई कधीही डगमगल्या नाहीत. त्या अजून खंबीर बनल्या. मुलांच्या जाण्याने त्यांच्या अंतर्मनाला असंख्य जखमा झाल्या होत्या, परंतु त्या जखमा लपवत त्यांनी आपल्या इतर मुलांकडे आणि नवऱ्याकडे पाहत दिवस रात्र कष्ट केले. गोदावरीच्या काठावर झोपडी असल्यामुळे महापुराचं संकट जणू डोक्यावर टांगलेल्या तलवारीसारखं होतं. प्रत्येक रात्री झोपताना त्यांना एकच भीती असायची की कधीही नदीला पूर येईल आणि आपला संसार वाहून जाईल. या भीतीच्या सावटाखालीच त्यांना गोदावरी काठी राहावं लागलं. त्यांचं मन कधीच शांत नव्हतं. रोजच्या कष्टामध्ये त्यांना रात्रीचा निवांतपणा देखील कधी लाभला नाही. या कठीण दिवसात जिजाबाईंच्या जीवनातील प्रत्येक क्षण संघर्षाचा होता. महापुराच्या भीतीने ग्रस्त असताना त्या आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करत राहिल्या. परंतु या सर्व संकटांचा सामना करत त्यांनी संसाराचं गाडं कधीच अडू दिलं नाही. संकट जरी अविरत येत असली तरी जिजाबाईंची जिद्द आणि त्यांचा संघर्ष कधीही कमी झाला नाही. मग ते लाकडं ओढून हे करून असं कोप टाईप असं घर बांधलं. मग त्या पाठीमागची एक भिंत बांधली अशी पक्की, जशी कोप कशी अशी करतो आपण तशी कोप केली कात्र्याची. आणि मग त्या भिंती सारून सोडून घ्यायचं, हे करायचं. आणि पुढं आपलं म्हणजे पाटाचं सपार केलं होतं थोडंसं. त्या सपरामध्ये बसायचं, पोरं खेळायची, शाळेतून आल्या का तिला अभ्यास करायची सगळे. जिजाबाईंच्या जीवनातील एक भयंकर प्रसंग म्हणजे 1969 साली गोदावरी नदीला आलेला महापूर. ज्या गोष्टीची भीती सतत जिजाबाईंना होती, नेमकं तेच घडलं. गोदावरीच्या काठावर आपली झोपडी उभारून जगणाऱ्या जिजाबाईंना आणि त्यांच्या कुटुंबाला या महापुराचा सामना करावा लागला. तो महापूर एकदा नाही तर दोनदा आला आणि दोन्ही वेळी जिजाबाईंचा संसार उद्ध्वस्त करून गेला. पहिल्या महापुरातच त्यांची झोपडी आणि तिथे त्यांनी उभारलेलं सगळं काही पाण्याच्या प्रचंड लाटा घेऊन गेलं. लहान लहान लेकरं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत जिजाबाई महापुराशी 2 हात करू लागल्या. पाण्याचा जोर इतका होता की कुटुंबाचा आधार असणारी झोपडीही डोळ्यादेखत वाहून गेली. पण त्या संकटांच्या लाटापुढेही त्यांनी हार मानली नाही. आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या जीवासाठी त्या वेगानं काम करत राहिल्या. या प्रसंगात जिजाबाईंचं धैर्य आणि संकटाशी 2 हात करण्याची ताकद अद्वितीय ठरली. त्यांनी घर, संसार आणि भविष्य वाहून जाण्याची चिंता बाजूला ठेवून फक्त आपल्या कुटुंबाच्या रक्षणाचं काम केलं. माझी मुलगी 7-8 महिन्याची होती. मोठा मुलगा माझा 7वीला होता आणि बाकीची आपली अशीच म्हणजे लहान लहान कुणी 5वीला कुणी असं. आणि मग ते महापुरामध्ये माझं सगळं वाहून गेलं. अंगावरच्या कपड्या सगळं बाहेर काढला. मग आता बाहेर काढलं, मग गंगेची पूजा करतात ना, गंगेची पूजा चोळी पातळ गंगेला वाटत ना, तिथे लोखंडी खांब होते ना, कंपाऊंड होतं ना सरकारी, तिथं ती साडी दुसऱ्या दिवशी पाणी बसल्यानंतर ती साडी होती. ती साडी अशी काठीने वर केली, पाहिजे हिरवी साडी होती. तिथे थोडंसं पाणी पुढं सरकलं होतं, त्या पाण्यामध्ये ती साडी धुतली आणि तिथं मी आंघोळ केली. ती साडी वाळून सनी ती साडी नेसली, नांगावरची साडी काढून टाकली. टाकी तर कोणाला आंघोळ नव्हती. आणि मग ते पाणी जसं जसं वसरत गेलं तसं सरकार दवाखान्यामध्ये गाळ बाजूला केला. तिथं आम्ही स्वयंपाक केला, भात आणि पीठ परंदा खायला घातला. आणि मग तिथून पुढं मग इकडे घराच्या पाठी लागलो. मग एक 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 वस्तू अशी तो गाळणी ठरून काढ, पत्रे होते. आणि मग त्या इटाच्या भिंती तुकडे टाकले गोळा करायचे. तिथे ईट भट्ट्या होत्या जवळजवळ ना, त्या आणायची, माती आणायची. मग ती माती काढून सनी मालकाच्या हाताखाली द्यायच्या, विटा माती मालकाने ते रक्त. आणि मग दुसऱ्या पुराला 5-6 पाटच झालं.
लगेच दुसरं एका वर्षाचं सपाटच झालं. सपाट झाल्यानंतर मग पत्रे मग ओढू आणले, लाकडं ओढून आणले आणि मग तिथून पुढं मग मला सखाराम पगारे, पुरुषोत्तम पगारे यांनी तिथून पुढं मग मला मदत करायला सुरुवात केली. महापुराने जिजाबाईंचं संपूर्ण आयुष्यच वाहून नेलं, पण घर, संसार आणि कुटुंबासाठी जीवाचं रान करणं त्यांनी थांबवलं नाही. पाण्याने सगळं काही हिरावून घेतलं होतं. संसाराचा प्रत्येक कोपरा जिथं त्यांनी आपल्या कष्टाचं, प्रेमाचं आणि आशेचं बीज पेरलं होतं ते सगळं एका क्षणात नष्ट झालं. अशा दुर्दैवी काळात जिजाबाईंच्या पाठीशी उभे राहिले ते साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलाचे सैनिक. कोपरगावमध्ये काम करणारे स्वातंत्र्य सैनिक गवारे मामा, पुरुषोत्तम पगारे, सखाराम पगारे आणि इतर अनेक सेवा दलाचे सैनिक साबळे कुटुंबाच्या मदतीला धावून आले. जिजाबाईंचा संसार जरी महापुरात वाहून गेला असला तरी राष्ट्रसेवा दलाच्या या सैनिकांनी त्यांना एक नवीन उभारी दिली. सेवा आणि समाजकार्याचा आदर्श घेऊन उभं राहिलेलं राष्ट्रसेवा दल जिजाबाईंना फक्त आधारच देत नव्हतं, तर त्यांच्या मनात नवीन आशा निर्माण करत होतं. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे, या बोधवाक्याला खरा न्याय देत राष्ट्रसेवा दलाने जिजाबाईंसारख्या संघर्षशील स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं. त्यांच्या कुटुंबासाठी सेवा दलाची साथ केवळ आर्थिक नव्हती, तर मानसिक आधार देणारीही होती. महापुराच्या तडाख्यात जेव्हा सगळं काही हरवलं तेव्हा राष्ट्रसेवा दलाने त्यांच्या जीवनाला एका नवीन ध्येयाच्या मार्गावर उभं केलं. जिजाबाईंनी आयुष्यभर संघर्ष केला. राष्ट्रसेवा दलाच्या पाठिंब्याने तर त्या आणखीन धैर्यानं उभा राहिल्या. त्यांनी आपल्या मुलांच्या मध्येही राष्ट्रसेवा दलाचे विचार रुजवले. या सैनिकांनी फक्त कुटुंबाची मदत केली नाही, तर त्यांना एक नवीन जीवनाची दिशा दिली, जिथे सेवा, त्याग आणि समाजासाठी समर्पण हा मुख्य मार्ग होता. सेवादलाबद्दल म्हणजे तुम्हाला सांगते, मला खूप त्यांनी आधार दिला. पुरुषोत्तम पगारांनी जागी जागी शिबिरं भरले आणि मुलांवर जेवढे मुलं जमत होते त्या मुलांवर खूप म्हणजे अजूनही त्यांची संस्कृती चांगली आहे आणि ती खूप सांभाळलेली आहे. फक्त मला त्याच्यातले गाणे काही आठवत नाही. मी फक्त उभी राहायची जाऊन सनी बस म्हणलं का बसायची, पोरं बसले का मी बसायची त्यांच्यामध्ये संध्याकाळच्या टायमाला जाऊन. फक्त गाणे मला आठवत नाही तर त्यांनी मला सेवादलांनी मला खूप मदत केली आणि सेवादलांनी माझ्या मुलांवर चांगलं शिक्षण दिले, चांगलं हे खूप म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे मला. असे माझे सेवादलाचे अजूनही पण म्हणजे आहे, माझं सेवादलाचे अजून पण आहे. असं माझं नाळ जोडलेली त्यांच्याशी आणि मार्गदर्शन पण मला खूप चांगलं दिलेलं आहे पद्धतीने. अशी काय माझी सेवादला अजून पण माझी सेवादलाबद्दल खूप मोठी इच्छा आहे. मला म्हणजे हाफीस राहायला दिलं. गवारे मामाला विचारलं, हाफीस राहायला दिलं. हाफीसमध्ये मी बरेच दिवस राहिले आणि मग इकडं आम्ही परत बांधून घेतलं ना. बांधून घेतल्यानंतर मग आम्ही इकडं राहायला आलो. तर त्या टायमाला म्हणजे मला सखाराम पगारापेक्षा मला पुरुषोत्तमने खूप मदत केली. सखाराम पगारे बाहेरच राहायचं नोकरीनिमित्ताने, पण मला पुरुषोत्तमने खूप मदत केली. त्यांनी जास्त मदत केली मला.
जिजाबाईंच्या जीवनात संघर्षाचे वारे थांबले नाहीत. एकीकडे त्यांचा संघर्ष चालू होता, तर दुसरीकडे त्यांच्या मुलांचे वाढते वय आणि त्यानुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्या मनाला सतत चिंतित करत होत्या. त्यांचं मोठं होणं म्हणजे एक नवीन आव्हान जिजाबाईंच्या जीवनात वाढत होतं. शिक्षण, करिअर आणि मुलांच्या लग्नाच्या प्रश्नांची भेडसावणारी चिंता त्यांना अस्वस्थ करत होती. बचत नसलेल्या पैशांसह जिजाबाईंना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार मनाशी करावा लागला. एकतर घरची आर्थिक स्थिती कमकुवत होती, तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत होतं. त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी जिजाबाईंना कष्ट करण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. या सर्व चिंतेमध्ये आता मुलांच्या लग्नाचा प्रश्नही जिजाबाईंच्या मनात घुमत होता. मग तिथून पुढं मग हळूहळू म्हणजे कामं करायचीच, पण मुलं मोठे झाले. हा माझा मुलगा 11वी नापास झाला. 11वी नापास होऊन मग याला मास्टरमध्ये कामाला जायचं. त्याला रोज किती भेटायचं? 3 रुपये रोज भेटायचं त्या टायमध्ये. पण मग 3 रुपये रोज आणि खवायला पण ते पैसे आणून वडिलांच्या हातात द्यायचा. मी जरी काम करत होते पण ते चालायला किंवा माल किराणा हे ते आणायला सगळं त्याचे वडील बघायचे. मी जरी काम करत होते माझे पैसे त्यांच्याजवळ द्यावा लागायचे मला. माझ्याजवळ मी ठेवत नव्हते. म्हणजे असं करून सगळी प्रपंच मी चालवल्यानंतर माझ्या मुलाचं याचं म्हणलं आता हा नापास झालाय, मग आता हा नापास झाला आहे, परत याला बसवलं तर हा बसत नाही, मग याचं आपण परत लग्न करू म्हणल्यानंतर मग ती बी भाषीच होती आमची, माझ्या गावाची. मग ती भाषीच होती, ती दाखवली, याला पसंत पडली. मालकाने असं लगेच उरकून टाकलं. मग पत्रिका वाटायला त्यावेळेस मग पत्रिका छापल्या. पत्रिका वाटायला मुंबईला गेले. टाक्सिन झाला वडिलांचा. ते मुंबईला आणि लग्नाची तारीख तर जवळ आली. लग्नाची तारीख जवळ आल्यानंतर मग मोठा द्यायचा 5चा मुलगा आहे, तो आला कोपऱ्यावाला म्हणतो, आई तू असं कर, पोरं घेऊन तू गावाला जा, मी येतो तिकडनं, भाऊला पाठवून देतो, भाऊ आणि तुम्ही सगळे गावाला जा. आता ह्या बाबाच्या वेळेस हा बाबा 7वीला होता. ह्या बाबाचे पेपर चालू. मग याला बाकीच्यांना काढून दिलं पुढं. मी पाठीमागं राहिले, याला घेऊन सनी मी त्याचा पेपर संपल्यानंतर दुपारच्या गाडीने बसले, याला घेऊन आले. याचं लग्न इथे गावात केलं. त्याचं लग्न गावात केल्यानंतर मग 5 महिने पगार नव्हता त्यांचा. 5 महिने पगार नव्हता. आता हे दोघं भाऊ मुंबईला. मग ही 3 मुलं, 4थी सून, मी 5वी. काय करायचं? मग मी काम करत होते, त्या लोकांनी मला खूप मदत केली. मी काम करत होते, माझ्या 4 जणांचा स्वयंपाक करत होते आणि त्या लोकांनी मला लय सहकार्य केलं. आणि एक विशेष सांगते, मला किराणा मालाने दुकानदारांनी त्यांनी सहकार्य केलं जास्त. मग ते मी 4 महिने पगार नव्हता. तुम्ही इथं कुटुंब व्यवस्थित चालतं. आणि मग हा मुंबईला राहायचा, सून माझ्याजवळ राहायची. मग तिला म्हणे तू चाल माझ्याजवळ कामाला ना, हे सगळं गोष्टी 1-2 घरचे कामं केले तर भांडे कोणते मी घासले तू धुवून सगळी घेतली ना. असं स्वयंपाकाला नव्हते नेत मी तिला, फक्त जुनं भांड्याच्या कामाला मी तिला घेऊन जात होते. आणि एवढंच आहे. मग ते कामं करत होते त्यांचं काही, म्हणजे असं रात्रीचं शिळं पाकं राहिलं तर ते आणायचं, ह्यांना बारकाल्यांना द्यायचं, हे शाळेत निघून जायचे. त्याच्यावर मी आणि त्याच्याबरोबर मग ते शिळं पाकं आणलं का शेजारचे पोरं त्यांच्यामध्ये वेळायचे खायला. ते शाळेत जायचं राहायचं, ते यायचे प्रेमाने, सगळे खायचे आवडीने.
जिजाबाईंच्या जीवनात आता चांगले दिवस येऊ लागले होते. मेहनतीच्या फळाने त्यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. पण हे आनंदाचे क्षण मात्र फार काळ टिकले नाहीत. प्रपंचाचा गाडा ओढताना जिजाबाईंचे आरोग्य हळूहळू खचून जात होते. त्यांची सर्व मेहनत त्यांच्या कुटुंबाच्या उभारणीसाठी होती. स्वतःकडे पाहण्यासाठी त्यांना थोडा सुद्धा वेळ मिळत नव्हता. अशातच पती लक्ष्मणराव यांचीही साथ सुटली. लक्ष्मणरावांचा आधार म्हणजे कुटुंबासाठी वटवृक्षाची शीतल छाया होती. पण त्यांच्या अचानक जाण्यामुळे जिजाबाईंच्या आयुष्यात अंधार आला. लक्ष्मणरावांचा मृत्यू म्हणजे जिजाबाईंना एक मोठा धक्का होता. या दुःखातून जिजाबाई कुठेतरी सावरत होत्या, त्याच वेळी पुन्हा एकदा त्यांना दुःखाचा सामना करावा लागला. त्यांची मुलगीही निधन पावली. एका आईसाठी आपल्या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींचा सहवास एकाच वेळी गमावणे म्हणजे अकल्पनीय भयानकताच. जिजाबाईंचं मन एकदम खचून गेलं. या क्षणी मात्र त्यांनी आपलं धैर्य गमावलं आणि एकाकीपणाची जाणीव त्यांच्या जीवनात स्थिरावली. जिजाबाईंच्या या दुःखद काळात त्यांचं संपूर्ण जगणं आणि त्यांची सर्व स्वप्न जणू धुळीस मिळाली. त्यांच्या आयुष्यातील सगळी भव्यता हळूहळू कमी होत गेली. संघर्ष करत असलेल्या त्यांच्या आयुष्यातील ही कडवी वळणे होती, जिथे त्यांना आपल्या सर्व आशा, स्वप्न आणि धडपड विसरावी लागली. आता जिजाबाईंना एकटं राहायला लागलं. त्यांना नव्याने उभं राहायचं होतं, पण त्यांच्या आयुष्यातील या महत्वाच्या व्यक्तींनी दिलेली जखम त्यांच्या हृदयात कायमची ठाण मांडून बसली होती. त्यांचे मन तुटलेही होते आणि खचलेही होते. त्यामुळे जिजाबाईंच्या जीवनाची कथा एका नव्या वळणावर येऊन थांबली. याचे वडील रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर आम्ही गावी आलो, दोघं नवरा बायको. मुलं तिथंच होते याच्यापाशी. मग गावी आल्यानंतर मला कॅन्सरचं ते गर्भपिशवीला जरा सुरुवात झाली होती. म्हणून मी कोपरेगावला तपासायला गेले. डॉक्टरनी सांगितलं म्हणजे ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला. म्हणजे ऑपरेशन करावं लागेल म्हणता असं लांबच गेलं थोडंसं. त्याच्यानंतर मग माझ्या दोन नंबर मुलाचं लग्न झालं. आणि मग त्याच्यानंतर मग मी कोपरगावला गेले. म्हणलं आता मला काही दम निघत नाही, आता मला जायचं कोपरगावला. मग गेले याच्यापाशी. मग म्हणलं आपण मग माझी ताई होती. ताई म्हणे आपण असं करू म्हणे, शेरी दवाखान्यात जाऊ म्हणे, इकडे पैसे लागतील. मग शेरी दवाखान्यात जाऊ म्हणल्यानंतर मग ती गेली पुरुषोत्तमकडे. सांगितलं असं बरं म्हणे, चल म्हणे आता घेऊन तपासून आणलं. तपासून आणल्यानंतर मग तुम्ही पुढे 1 महिने ऑपरेशन झालं. मग ऑपरेशन करून परत गावी आले. गावी आल्यानंतर मग माझा हा बँकवाला मुलगा कामाला लागला. मग आता काय इतकं जास्त काम करायला आली. मग हा मोठा म्हणला नाही आई तू तिकडे जाता, मुलगी तिकडे शिकती, त्यात रात्री घालायला कोण नाही. मग तिकडे जामखेडला गेले. मग शेतीकडे जरा माझं दुर्लक्ष झालं. आणि मग त्याच्यानंतर मग दुर्लक्ष झालं. मग शेतीकडे मग वडील पण मग थांबले नाही, इथं गावाला याच्याकडे आले. आणि मग बँकवाल्याची बदली मग कोपरेगावला झाली. कोपरेगावला झाल्यानंतर मग याचे वडील मग वाढले. तिथं वाढले. त्याचे वडील वाढल्यानंतर 2 वर्षांनी परत आमची ताई, तिचं लग्न झाल्यानंतर आमची ताई पण गेली. ताई पण वाढली. मग तिथून पुढं मग ताई वाढल्यानंतर तिथून पुढं खूपच जबाबदारी. हा मोठा मुलगा आहे माझा,
माझी ताई वारल्यानं ताईचं म्हणजे डॉक्टरनी सांगितलं हलवा इथून सण ठेवू नका म्हणे सरकार. त्यांनी येऊन मला अशी कवळी मारली म्हणजे आता तू जर खसली आज जर खसली तर आम्हाला कोणाचंच आधार नाही म्हणे. आई हा माझा मोठा मुलगा म्हणला आज मला कोणाचंच आधार नाही, तू आज कसू नको आई, तू कंबर बांध उभी राह. तर जवळजवळ महिना 1.5 महिना काहीच एक तर जिजाबाईंच्या या संघर्षमय जीवनात पुढे अनेक गोष्टी घडत राहिल्या. जिजाबाई आज 94 वर्षांच्या आहेत. आजही त्या अविरतपणे आपल्या कुटुंबावर प्रेम करत आहेत. जिजाबाई नावाचा हा वटवृक्ष आता खूप बहरलाय. त्यातल्या प्रत्येक पानामध्ये त्यांचा संघर्ष, त्याग आणि समर्पण दिसून येते. जिजाबाईंच्या आयुष्यातील हा वटवृक्ष फक्त त्यांच्या कुटुंबाचेच प्रतीक नाही, तर त्यात संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असा आदर्श आहे. त्यांच्या संघर्षाची, धैर्याची आणि प्रेमाची ही कथा निसंशयपणे प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. त्यांनी आपल्या कुटुंबात आणि समाजात ज्या प्रकारे मूल्यांची आणि बीजांची पेरणी केली, त्यामुळे कशातही हार मानायची नाही अशी शिकवण आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. हे सत्य आहे की जिजाबाईंच्या आयुष्यातील लढाई अजूनही थांबलेली नाही, तर ती आजही सुरूच आहे. त्यांच्या या अविरत प्रेमाने त्यांच्या वटवृक्षाला एक नवा आकार दिलाय, जो पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. अशा या संघर्षशील माऊलीला आणि तिच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली.